चला आज बनवूया अतिशय चविष्ट ज्वारीच्या कण्या टाकून गावरान पद्धतीची आंबाडीची भाजी. बनवायला खूप सोपी आहे. भात, भाकरी, चपाती कशासोबतही खाऊ शकता. काय करायचं आहे, आंबाडीची भाजी घ्यायची, स्वच्छ निवडून घेतली आहे. तिला पाण्याने व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी ज्वारी टाकायची आणि अगदी जाडसर त्याला वाटून घ्यायचं आहे. त्याच्या कण्या करायच्या, एकदम बारीक पीठ करायचं नाही आहे, असे जाडसर ठेवायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता एक कुकर घ्यायचा आहे. त्या कुकरमध्ये आपल्याला आपली जी आंबाडीची भाजी होती ती थोडीशी रफली कापून मी इथं घेतलेली आहे, ती टाकायची आहे. बघा अशा प्रकारची अगदी गावरान आंबाडीची भाजी आहे. ती चवीला खूप छान लागते. तर पूर्ण आंबाडीची भाजी मी टाकली. आपल्या जे ज्वारीच्या कण्या आपण मिक्सरला काढून घेतल्या होत्या त्या पण यामध्ये टाकायच्या आहेत. भरपूर अशी हिरवी मिरची टाकायची आहे. नंतर थोडेसे लसूण टाकायचा, त्याच्याने चव खूप छान येते. अर्धी वाटीपेक्षा थोडेसे कमी शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चे शेंगदाणे आहेत ते पण टाकायचं आणि भाजी आणि ज्वारीच्या कण्या बुडतील इतकं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून शिजायला मस्त असं तयार होईल. आता काय करायचं, अजून थोडंसं पाणी मी यामध्ये टाकणार आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला कुकरला याला शिजवून घ्यायचे. आता आंबाडी आंबट असते, त्यामुळे ज्वारी शिजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे लो टू मीडियम गॅसवर आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर आता इकडं तुम्ही बघू शकताय आंबाडीची भाजी मस्त अशी शिजलेली आहे. तिला व्यवस्थित असं घोटून घेऊया. जितकं व्यवस्थित होईल तितकं व्यवस्थित आपण याला घोटून घेऊया. आता कढईमध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची, नंतर कढीपत्ता टाकायचा आहे, आलं लसूणाची पेस्ट टाकायची आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचे. हिरवी मिरची आपण ऑलरेडी टाकलेली आहे, त्यामुळे मी इथं वापरणार नाही आहे. आता यामध्ये हळद टाकायची. तुम्हाला जर हिरवी मिरची कमी वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता. मीठ टाकलेलं आहे. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण जी आंबाडीची भाजी टाकली होती, शिजवून घेतली होती, ती यामध्ये टाकायची आहे. एकदम चुरचुरीत असा तडका आपल्या भाजीला बसलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. आता ही थोडीशी घट्टसर वाटते, मला थोडी पातळ हवी आहे, त्यामुळे थोडं त्याच कुकरमध्ये पाणी टाकून मी ते पाणी या भाजीमध्ये टाकणार आहे, जेणेकरून कन्सिस्टन्सी ही आपली छान अशी परफेक्ट बनून तयार होईल. व्यवस्थित आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचे आहे. ही आंबाडीची भाजी थोडीशी आंबटसर लागते, पण ज्वारीच्या कण्यामुळे खूप मस्त याला चव येते आणि जेव्हा दाताखाली शेंगदाणे येतात तेव्हा तर अप्रतिम लागते. बघा भाजीची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे. आता याला एक 5 ते 6 मिनटं शिजवून घेऊया, म्हणजे तडका आपल्या भाजीमध्ये मस्त असा मुरेल. भाजी छान शिजली की गरम गरम भाकरीसोबत किंवा शिळ्या भाकरीसोबत सुद्धा अप्रतिम लागते. ही भातासोबतही तितकीच मस्त लागते. नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला आपली आजची ही व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा आणि आंबाडीची भाजी तुम्हाला कुठल्या पद्धतीने करायला आवडते किंवा खायला आवडते तेही कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. धन्यवाद.